नमस्ते, मी भाविका खैरे तुमचं स्वागत करते माझ्या व्लॉग कधीतरीसमध्ये. तर आज आपण चाललेलो बाप्पाच्या दर्शनाला. तर लवकर 6 वाजता उठून आम्ही पटकन दर्शनाला निघालो होतो, कारण 3 वाजता झोपलो होतो आणि 6 वाजता उठायचं म्हणजे जीवावर आलेलं. पण बाप्पाचा प्रश्न होता म्हणून आम्ही तिघं पण पटकन उठून निघालो दर्शनाला. पहिले आम्ही बस पकडली, त्याच्यानंतर अंधेरीवरून आम्ही उतरलो चर्नी रोडला. तिथून मग थोडे फोटोज काढले. मग आम्ही टॅक्सी घेतली खेतवाडीला. मग फायनली आम्ही खेतवाडीला पोचलो. हा मुंबईचा अनंत महादेवाच्या रूपात अगदी सुंदर देखावा होता. त्यानंतर आम्ही खेतवाडीच्या गणराजाच्या इथे पोचलो. तिथे चरणदर्शन भेटलं आम्हाला. मग आलो आम्ही मुंबईच्या महाराजाकडे, सर्वात उंच मूर्ती. त्यानंतर बाप्पा खेतवाडीचा, इथे विष्णूच्या अवताराचे सगळी माहिती दिली होती आणि प्रचंड सुंदर असं देखावा होता. इथे पण बघू शकता तुम्ही, इथे माहिती पण खाली दिली आहे सर्व मूर्तींच्या खाली. त्यानंतर असंच पुढे आम्ही गणपतीचे एक एक दर्शन घेत गेलो. हा खेतवाडीचा महागणपती, खेतवाडीचा चिंतामणी, खेतवाडीचा युवराज, खेतवाडीचा राजा, खेतवाडीचा मोरया, खेतवाडीचा लंबोदर. इथे सिंदूर ऑपरेशनचा देखावा होता. खेतवाडीचा सुखकर्ता, सम्राट. त्यानंतर छान एक सेल्फी घेतली आणि ही 360 डिग्री फिरणारी खेतवाडीच्या महाराजांची मूर्ती पाहिली. त्यानंतर खेतवाडीचे गणपती आम्ही ऑलमोस्ट 45 मिनिट्समध्ये बघून झाले होते आमचे. मग असेच घरून निघालो होतो, तर नाश्ता केला आधी आणि तिथून आम्ही थेट पोचलो ते म्हणजे गिरगावचा राजा बघायला. ही मातीची मूर्ती असते पूर्ण. त्याच्यानंतर करिरोडचा कैवारीचे दर्शन घेतले. हा परळचा लाडका. त्याच्यानंतर फायनली आम्ही परळचा राजा बघितला, कारण ही मूर्ती आम्हाला बघायचीच होती. आणि ह्याच्यापेक्षा जास्त आतुर म्हणजे आम्ही परळचा महाराज बघायला होतो. खूप सुंदर मूर्ती होती, डेकोरेशन सगळं खूप छान होतं. आणि इथे त्याने समोर आरशा लावलेला, ज्यात पूर्ण मूर्ती दिसत होती, जिथे आपण सेल्फी घेऊ शकतो आणि मागे बाप्पा असं पूर्ण दिसत होता. खूप सुंदर वाटत होतं ते. मग मी बघितला परळचा इच्छापूर्ती. मग फायनली उबर केली, कारण खूप ट्रॅफिक होतं आणि चालायला ताकद नव्हती. मग चहाची तळप लागली, जरा एक एक कप चहा घेतला. मग आम्ही हे टिका लावला महादेवांचा. त्याच्यानंतर आम्ही पोचलो राजा तेजुकायाच्या दरबारात. लालबागच्या राजाचं दरवर्षीप्रमाणे बाहेरूनच दर्शन घेतलं. त्याला बाहेरून नमस्कार करून चिंचपोकळीच्या चिंतामणी बघितला. मग रंगारी बदक चाळ, काळा चौकीचा महागणपती, मूर्ती पण सुंदर होती. मुंबईचा राजा. त्यानंतर घरी निघताना पाऊस भेटला आम्हाला. हे आम्ही दोघं जादूसारखे फिरत होतो लालबागला. त्याच्यासोबत टाइमपास करायला मज्जाच येते मला नेहमी. खूप दमलो होतो, पण त्याला मी मागच्या वर्षी प्रॉमिस केलं होतं आणि फायनली ह्यावर्षी मी त्याचं प्रॉमिस कंप्लीट केलं आणि तेव्हा शांत झोपला. मग आम्ही आमच्या इथे आलो विसर्जनाला. शेवटची आरती बोलून घरी परतलो. बाप्पाला बाय बाय बोलून. तुम्ही पण नक्की भेट द्या. मी तर भेट देऊन आली. तोपर्यंत बाय बाय. भेटू लवकरच.